नमस्कार मित्रांनो. आज आपण कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी यांचा प्रिलिम्स आणि मेन्सचा जो सिलेबस आहे तो आपण पाहणार आहे. मेन्सचा सिलेबस पाहण्याचं कारण हेच आहे की कारण प्रिलिम्स नंतर फक्त 2च महिन्यामध्ये मेन्स आहे आणि 2 महिन्यामध्ये मेन्सचा पूर्ण अभ्यास होणं, त्याच्यामध्ये मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर हे शक्य नाहीये. त्यासाठी आतापासूनच आपल्याला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मेन्सचा अभ्यास दोन्ही एकच आहे. त्याच्यामुळे आता जी गट क परीक्षा आली त्याच्यामध्ये तलाठीच्या जागा आणि टायपिंग सर्टिफिकेट असणाऱ्या मुलांसाठीच्या जागा आहे त्या भरपूर आहे. त्यामुळं ही संधी आपल्याला सोडायची नाहीये. त्यासाठी आपल्याला सिलेबस कोणता असणार आहे आणि त्यासाठी कोणते पुस्तक वाचायचं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही उत्तम सोर्स वापरतात, तेव्हा तुमचा अभ्यास सुलभ होतो आणि तुम्हाला लवकरात लवकर यश मिळण्याची निश्चिती होते. आणि जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे जास्त जर सोर्स तुम्ही वापरले आणि रिव्हिजनच्या वेळी तुम्ही काही लिहून ठेवलेलं नसलं किंवा तुमच्या नोट्स नसल्या, तर मग रिव्हिजन अवघड जाते आणि रिव्हिजन जेवढं तुम्ही जास्त रिव्हिजन मारणार, तेवढं तुम्ही यश लवकर प्राप्त करणार. त्यामुळे आपण यांचा सिलेबस काय आणि त्यांच्यासाठी कोणती पुस्तकं वाचावी लागणार आहे, हे आपण बघू. यासाठी योग्य रणनीती पाहिजे आपल्याला. कारण योग्य रणनीती असल्याशिवाय, योग्य तुमचं प्लॅनिंग असल्याशिवाय, तुमचं महिन्याचं, दिवसाचं आणि दिवसामध्ये तुम्हाला काय-काय वाचायचं याची सर्व प्लॅनिंग पाहिजे. कारण तुम्ही जाणार आणि कोणतंही एक पुस्तक घेणार, ते वाचत बसणार. तेच वाचणार तुम्ही आठवडाभर. त्याची ना पी-वाय-क्यू सोडवणार, ना कोणती टेस्ट सोडवणार. तर मग त्याचा काहीही फायदा नाहीये. तुम्ही अ, व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. म्हणजे प्लॅनिंगनुसारच अभ्यास केला पाहिजे. कोणत्या विषयाला आपल्याला किती दिवस द्यायचे, कोणता विषय आपल्याला अवघड जातो, कोणता सोपा जातो, आपल्याला कोणत्या विषयातून किती मार्क घ्यायचे, हे सर्व तुम्हाला माहीत पाहिजे. याचं सर्व तुम्ही प्लॅनिंग केलेलं पाहिजे. तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, की कोणत्या विषयाला किती मार्क आहे, त्याचा काय सब्जेक्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणते पुस्तक वाचायचे. तर चला आपण सुरू करू. मी नितीन जाधव, मयूरपंख अकॅडमी YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण आता सुरुवात करू. आता महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब आणि गट क, प्रिलिम्स आणि मेन्स याचे टप्पे कसे आहे? हे नवीन मुलांसाठी आहे, ज्यांना काही माहीत नाही अजून, म्हणजे जे आत्ताच त्यांचा पहिला अटेम्प्ट आहे आणि जुन्या मुलांना तरही माहीतच आहे. तर प्रिलिम्स जे होते, प्रिलिम्स ही प्रिलिम्स 100 गुण असतात या प्रिलिम्समध्ये. 100 मार्काची प्रिलिम्स, 100 प्रश्न, 100 मार्क. यासाठी तुम्हाला 60 मिनिटं दिले जातात. म्हणजे एका तासाचाच पेपर असतो हा. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न तर सगळ्यांनाच येतात. प्रश्नाचे उत्तर सगळ्यांना माहीत असतात. खरी कसोटी ही आहे की तुम्ही एका तासामध्ये पेपर कसा हँडल करता. एका तासामध्ये तुम्ही कसं नियोजन करता सगळं, कोणते प्रश्न सोडायचे, कोणते आपल्याला घ्यायचे आणि कोणता प्रश्न स्किप करून द्यायचा आहे. हे सगळं आपल्याला जेव्हा समजेल, तेव्हा आज आपल्याला पेपर क्रॅक होतो. कारण सगळं नियोजन फक्त त्या एकाच तासात राहतं. बाकी सर्वांनाच सगळं येत राहतं. त्यामुळं हे महत्वाचं आहे की त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट सोडवा. टेस्ट पेपर. टेस्ट पेपर शक्यतो तिथं जाऊन सोडवा. तुम्ही रूमवर आणणार किंवा लायब्ररीमध्ये पेपर सोडवणार. ते एकदम आपल्या कम्फर्टेबल वातावरणामध्ये राहतं. त्यामुळे तुम्ही त्या वातावरणामध्ये न सोडवता एखादी टेस्ट लावा. आता टेस्ट सुरू होतीलच. रयतची टेस्ट उत्तम असते, ती लावा. रयतची, भगीरथची पण टेस्ट असते. त्या टेस्ट सीरीज उत्तम असतात, त्या टेस्ट सीरीज लावा. कारण त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बी बूस्ट होतो. आणि टेस्टचा फक्त तुम्ही म्हणजे तुम्हाला कसं प्लॅनिंग करता येईल, वेळेचं नियोजन कसं करता येईल याच्यासाठीच करा. स्कोर नका बघू त्याचा. कारण काय होतं, कधी-कधी टेस्टमध्ये कधी 45 येतो, कधी 35 येतो, तर कधी 75 पण येतो. मग कमी स्कोर आला की मग आत्मविश्वास कमी होतो आणि जास्त स्कोर आला की मग तो आपण पूर्ण आठवडा अभ्यासच करीत नाही. त्याचा आविर्भाव राहतो की अरे मला स्कोर आला जास्त. तसं न करता टेस्ट फक्त तुम्हाला नियोजनासाठी करा, की प्रश्न वन लाइनर, मल्टी लाइनर तुम्हाला कसे सोडवायचे, त्यांचा फॉर्मॅट कसा आहे आणि तुम्हाला कसं नियोजन करता येईल. त्या 60 मिनिटात तुम्हाला तुमचा माइंड एकदम शांत ठेवून त्या 60 मिनिटामध्ये जास्तीत जास्त अटेम्प्ट करून ॲक्युरसी मेंटेन करायची आहे. त्यामुळं तुम्ही टेस्ट पेपर सोडवा. आता आपण बघू की पेपरचं कसं टप्पे वगैरे. प्रिलिम्स जर पाहिली तर 100 गुण, 100 मार्क, 100 मार्काची प्रिलिम्स, 100 प्रश्न, 60 मिनिटं. मुख्य परीक्षा 400 मार्काची आहे. याच्यामध्ये 2 पेपर होतात. ह्या 2 पेपरमध्ये पहिला पेपर जो असतो तो भाषा विषयाचा. यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश ग्रामर याचे 50-50 प्रश्न असतात. याचे 50 आणि याचे 50. असा 100 मार्काचा पेपर असतो. 100 मार्कामध्ये याच्यात 5 मार्काला उत्तरे असतात. 16-17 मार्काला व्होकॅब येते आणि बाकी ग्रामर असतं. इंग्लिशचंही तसंच आहे. आता पी-एस-आयसाठी तुम्हाला 100 मार्काची रनिंग वगैरे आपण त्याला ग्राउंड म्हणतो. 100 मार्काचं ग्राउंड आहे आणि 40 मार्काचा इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यू कॅन्सल केलाय, पण 40 मार्काचं ग्राउंड तुम्हाला म्हणजे 100 मार्काचं ग्राउंड आहे, जे क्वालिफाय. तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये क्वालिफाईड व्हायला लागेल. एएम-व्ही-आयचे आर-टी-ओचं त्याच्यामध्ये तुम्हाला
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पदाच्या पूर्वपरीक्षेकरिता सदर अभ्यासक्रम लागू, मात्र त्यांची स्वतंत्र मुख्य परीक्षा होती, जी 300 मार्काची असते. त्याचा कट ऑफ वगैरे सगळा वेगळाच लागतो. ते याच्यामध्ये काउंट केलं जात नाही. तर निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमचे जर 4 प्रश्न चुकले, 4 प्रश्न जर चुकले, तर एका प्रश्नाचे गुण जातात म्हणजे 0, 25%, 1/4. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलं नसेल. आता आयोगाचा जो शेवटचं पेज असतं, त्याच्यामध्ये त्यांनी सर्कल कसं गोल करायचं? म्हणजे ते जे 4 गोळे असतात असे, ते कसे गोल करायचे हे सांगितलेलं असतं. तर तुम्हाला असं पूर्ण गोल करावा लागतो. तेव्हाच तो काउंट केला जातो. तुम्ही जर तो असा मध्येच सोडला, असा मध्ये सोडला, काही जण असे करतात. असे ते नाहीये. तुम्हाला तो सर्कल पूर्णच गोल करायचा असतो, तेव्हा तुमचे मार्क काउंट होतात. आणि जर तुम्ही तिथं काळं केलं फक्त थोडं, त्याच्यामध्ये बी निगेटिव्ह जातं. तर अशा अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं, तो ब्लँकच सोडला, तर ते त्याच्यासाठी लागू होत नाही. आयोगाने मध्ये 5 सर्कलचा ऑप्शन आला होता. म्हणजे तुम्हाला 5 सर्कल देणार. जर तुम्हाला ब्लँक सोडायचा असेल, तर तो 5वा गोल तुम्ही करायचा होता. पण आता ते कॅन्सल करून दिलं. त्याच्यामुळे म्हणजे एक बी परीक्षा नाही झाली त्याच्यानंतर त्यांनी तो कॅन्सलच केला. बरं झालं, कारण त्यामुळे खूप सिली मिस्टेक होत होत्या. जेव्हा मी त्याची एक टेस्ट दिली त्या याची. अ, जेव्हा मला 4था गोल करायचा राहायचा, तेव्हा मी 5वा गोल करून टाकायचो आणि ते म्हणजे उत्तर जिंकून जायचं ते. जायचं ते निगेटिव्हमध्ये जायचं नाही. म्हणजे निगेटिव्हमध्ये नव्हतं जात, पण मला जो 1 मार्क भेटणार होता, तो मार्क नव्हता भेटत. असं खूप वेळ व्हायचं. एकच टेस्ट घेतली होती त्यांनी. कारण त्यानंतर त्यांनी ते कॅन्सलच करून टाकलं आयोगाने. आता सिलेबस असा आहे, प्रिलिम्सचा जो सिलेबस आहे, तो आयोगाने जास्त क्लॅरिफाय केलेला नाहीये. मेन्समध्ये त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. प्रिलिम्समध्ये फक्त असं वरती सिलेबस आहे, तो आपल्याला काही समजत नाही. म्हणजे कोणता अभ्यास करायचा त्याच्यावरून. त्यामुळे आपण मेन्सचा अभ्यास करायचा. म्हणजे मेन्सचा जो सिलेबस आहे, त्यानुसार जर अभ्यासला आपण, तर आपल्याला व्यवस्थित समजेल, की आपल्याला म्हणजे कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे किंवा कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. आपण आता प्रिलिम्सचा सिलेबस पाहू. इतिहास, हिस्ट्री तुम्हाला 10 मार्काला आहे. 10 मार्क, 10 प्रश्न. याच्यामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारतात ते. महाराष्ट्राच्या इतिहासाला जास्त वेटेज आहे. म्हणजे 6 ते 7 प्रश्न याच्यावर येतात. बाकीचे आधुनिक भारताच्या इतिहासावर येतात. इतिहास आपण हे पूर्ण पुढे पाहणार आहे, की कोणते टॉपिक अभ्यासायचे किंवा काय. हे फक्त प्रिलिमचा सिलेबस आहे, मी तुम्हाला समजून सांगतो. जिओग्राफी, भूगोल. भूगोल 10 मार्काला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल. जगाच्या भूगोलावर जास्त म्हणजे प्रश्न येतच नाही आपल्याला. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके याच्यावर एखादा प्रश्न येतो. पण आता याचा काय झालं विषय माहिती आहे का? याचा ते कोणत्यातरी विद्यापीठाचं विचारतात, की विद्यापीठाने हा वाण चालू केला, तो वाण चालू केला. प्रमुख पिकामध्ये एक एक तरी प्रश्न येतो. मागचे 2 पेपर जर पाहिले आपण, तर प्रमुख पिकामध्ये एक प्रश्न येतो, जे ते वाण विचारित आहे किंवा ते कोणी विकसित केली ती जाती याच्यावर प्रश्न येतो. शहरे, नद्या, उद्योगधंदे यांच्यावरती भूगोल आधारलेला आहे. भूगोलाचे 10 मार्क, 10 प्रश्न. भारतीय अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स तुम्हाला 15 मार्काला आहे. खूप लोकांना इकॉनॉमिक्सची भीती असते, की इकॉनॉमिक्स विषय अवघड आहे. इकॉनॉमिक्स विषयाला समजण्यास खूप अवघड आहे. त्याच्यात कन्सेप्ट आहे, ते प्रश्न समजत नाही, त्याची भाषा समजत नाही. पण आपण खरं जर पाहिलं, तर इकॉनॉमिक्स ह्या 2 वर्षामध्ये जास्तीत जास्त मुलांना मार्क्स इकॉनॉमिक्समध्येच पडताय. खूप सोपे प्रश्न नाही, सोपे नाही म्हणता येणार आपल्याला. पण इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट जर तुम्हाला एकदा समजल्या आणि त्याचा डाटा जर तुम्ही पाठ केला, तर इकॉनॉमिक्समध्ये काहीही अवघड नसतं. इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क म्हणजे 13 ते 14 मार्क्स पण विद्यार्थ्यांना मिळतात. त्यामुळे इकॉनॉमिक्सची भीती तुम्ही काढून टाका. इकॉनॉमिक्स बद्दल आपण पूर्ण लेक्चर घेणार आहे. त्याबद्दल आपण चाणक्य सीरीज इकॉनॉमिक्सची चालू करणार आहे. त्याचे पी-वाय-क्यू वगैरे आपण सगळे बघणार आहे. तर इकॉनॉमिक्समध्ये काय-काय येतं? राष्ट्रीय उत्पन्न. याच्यावर एक तरी प्रश्न असतो राष्ट्रीय उत्पन्नावर. 1 किंवा 2 राष्ट्रीय उत्पन्न ते फिक्सच झालं पाहिजे. त्याच्या ज्या कन्सेप्ट आहे जी-डी-पी, जी-एन-पी वगैरे त्या सगळ्या आपल्याला माहीत पाहिजे. शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या लोकसंख्या टॉपिक जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही विषयामध्ये विचारला जातो. त्यामुळे त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. जिओग्राफीमध्ये तुम्हाला त्याचं हे विचारतात, म्हणजे घनता किती, साक्षरता किती. तर इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला विचारतात ते लोकसंख्या धोरणं कधी अवलंबले, त्यांचे काय उद्दिष्ट होते, याबद्दलची माहिती तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स विषयामध्ये समजली जाते, शिकवली
त्याच्यावरती इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न येतात. दारिद्र्य व बेरोजगारी. दारिद्र्य व बेरोजगारीवर कायमच प्रश्न आहे. त्याच्यासाठी सरकारने म्हणजे नियोजन आयोग आणि आता नीती आयोग यांनी नेमलेल्या ज्या समित्या आहे, त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतात. त्यामध्ये कोणती समिती महत्वाची असं जर विचारलं कोणी तर रंगराजन आणि तेंडुलकर. त्याच्यापैकी तेंडुलकर समिती जास्त महत्वाची. पण इकॉनॉमिक्समध्ये कोणता विषय जास्त महत्वाचा, कमी महत्वाचा असं नसतं. तुमचा सगळ्याचा अभ्यास झालेला पाहिजे. तेव्हाच तुम्ही कट ऑफ क्लिअर करू शकता. त्यामुळे दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती म्हणजे आपली मौद्रिक धोरण जे आरबीआय राबवतं, चलनविषयक धोरण आपण ज्याला म्हणतो ते, इत्यादी. आणि शासकीय अर्थव्यवस्था हा भारतीय अर्थव्यवस्थेचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये अर्थसंकल्प, लेखा परीक्षण याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात. टोटल इकॉनॉमिक्स 15 मार्काला आहे. सॉरी, टोटल इकॉनॉमिक्स 15 मार्काला आहे. इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न विचारतात. चालू घडामोडी. चालू घडामोडी हा सर्वात वादाचा मुद्दा राहिलेला आहे. म्हणजे चालू घडामोडी नेमकं कधीपासून चालू करायच्या हेच आपल्याला समजत नाही. आयोगाचे जे प्रश्न विचारायचा ट्रेंड आहे, त्याच्यामध्ये चालू घडामोडी म्हणजे ते 3-3 वर्षाच्या मागचे टॉपिक विचारतायत. जे एवढं करणं शक्य नाही. मग सोडून द्यायचं का? तर नाही, अजिबात सोडून नाही द्यायचा. तुम्ही ते अभ्यास न गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी 7-8 मार्क तरी मिळतात. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर. चालू घडामोडीचे. तुम्ही कायम पहिल्यापासून जर अभ्यास करीत असले तर तिथं जाऊन ते क्लिक होतं. पण म्हणजे असं स्कोरिंग सब्जेक्ट नाही राहिलेलं चालू घडामोडी. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्हाला येत नाहीये कोणताही म्हणजे लॉजिक लागत नाही, तुम्ही तो स्किप करा. असंच माझं सांगणार आहे चालू घडामोडीमध्ये. कारण तुम्ही दुसरीकडे निगेटिव्ह जाण्यापेक्षा निगेटिव्ह न जाणं, कारण निगेटिव्ह जाऊन पोरांचे मार्क इतके कमी होतात, की ते कट ऑफच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे चालू घडामोडी या टॉपिकवर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि तिथं माइंड शांत ठेवून जर वाचलेच नाही, तर उगाच तुक्के मारण्यात काही मजा नाही. चालू घडामोडी. राज्यशास्त्राबद्दल आयोगाने काहीच सांगितलं नाही. राज्यशास्त्राबद्दल त्यांनी फक्त राज्यशास्त्र असं विषय एवढंच दिलेलं आहे. मग राज्यशास्त्राचं काय अभ्यासायचं? ते आपण राज्यशास्त्र मेन्सचा जो सिलेबस आहे, त्याच्यामध्ये सांगतो मी. चालू घडामोडी तुम्हाला 15 मार्काला आहे. 15 मार्क, 15 प्रश्न. आणि पॉलिटी जे हे 15 मार्काला आहे. पण पॉलिटीमध्ये तुम्ही सगळ्यात जास्तीत जास्त स्कोर तुम्ही पॉलिटीमध्ये करू शकता. कारण पॉलिटीचे एकदा कन्सेप्ट समजला त्याच्यामध्ये काही डाटा वगैरे नसतो. करंटवर एखादा प्रश्न विचारला जातो, करंट इव्हेंटवर. पण पॉलिटीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करू शकता. तर पॉलिटीमध्ये त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था या टॉपिक जो आहे स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात आणि बाकी 11-12 प्रश्न तुम्हाला कोर पॉलिटीवर विचारले जातात. आता सामान्य विज्ञानचं फक्त एवढंच सांगितलंय त्यांनी. हा जो आरोग्यशास्त्र टॉपिक आहे, हा तुम्हाला मेन्सला नाहीये. खूप मुलं मेन्सला पण याचा अभ्यास करून जातात आरोग्यशास्त्राचा. पण आरोग्यशास्त्र टॉपिक मेन्सला नाही, तो फक्त प्रिलिम्सला आहे. 3-3 प्रश्न येतात म्हणजे फिजिक्सचे 3. तसं जर पाहिलं आपण तर फिजिक्सला 3, केमिस्ट्रीला 3, झूलॉजी 3, बॉटनी 3 आणि हायजीन 3. 5 त्रिक 15. 15 प्रश्न 15 मार्क. सायन्स पण खूप लोक स्किप करतात. जसं की मी सायन्स स्किपच करून टाकलं डायरेक्ट. एमपीएससी मध्ये कोणताही सब्जेक्ट तुम्ही स्किप करू शकत नाही. कारण तुम्ही जर 15 मार्काचा डायरेक्ट सोडूनच देताय, तर मग बाकी तुमचे किती मार्क पाडणार आहेत, किती करेक्ट येणार आहेत, बाकी तुम्ही कट ऑफ तर एवढं वाढतोय, पेपर लेंदी असो, पेपर हार्ड असो, कट ऑफ वाढतच चाललाय. त्यामुळे कोणताही सब्जेक्ट आपण स्किप करू शकत नाही. सामान्य विज्ञान तुम्ही स्टेट बोर्ड जरी वाचले ना, तरी तुमचं म्हणजे भरपूर तुम्हाला मार्क पडू शकतात. म्हणजे भरपूर म्हणजे चांगले मार्क पडू शकतात ॲव्हरेज मध्ये स्टेट बोर्ड वाचले तर. आणि एक सचिन भस्के सरांचं पुस्तक किंवा इतर पुस्तकही तुम्ही वाचले तरी सायन्समध्ये तुम्हाला स्कोर येऊ शकतो. त्यामुळे हा सब्जेक्ट निग्लेक्ट करू नका. कारण इथं 15 मार्क आणि मेन्सला 15 मार्क. यामुळे कोणताही सब्जेक्ट निग्लेक्ट करायचा नसतो. अंकगणित आणि बुद्धिमत्ता, रिझनिंग, मॅथ अँड रिझनिंग. हा विषय खूप जणांना अवघड वाटतो. मॅथ अँड रिझनिंग मध्ये ना म्हणजे असं 3 टप्पे पाहायला भेटतात आपल्याला, 3 कॅटेगरी मॅथ अँड रिझनिंग मध्ये. एक, ज्यांना खूप चांगलं मॅथ समजतं, ज्यांना खूप चांगलं मॅथ येतं, ती पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी असं ज्यांना मॅथ तर येतं चांगलं, पण सोडवायला वेळ लागतो, ही दुसरी कॅटेगरी. आणि तिसरी कॅटेगरी, आमचं मॅथ खूपच वीक आहे, आम्ही कधी कधी रिझनिंग करतो फक्त आणि 4 ते 5 मार्क मिळवतो, अशी तिसरी कॅटेगरी, 4 ते 5 मार्क वाली. आता काय, तर पहिली कॅटेगरी त्यांनी मॅथ आधी घेतलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच मॅथ घेतलं, कारण आपण जर 2 वर्षाचे पेपर पाहिले आता, तर मॅथमध्ये मुलांना म्हणजे काही मुलांना 22 पैकी नाही, मेन्सला 22 असतं, 20 पैकी 20 प्रश्न बरोबर आले आणि मेन्सला 22 पैकी 22 मार्क घेतात मुलं मॅथ्समध्ये. त्यामुळे ज्यांचं मॅथ खरोखर मॅथवर कमांड आहे, त्यांनी मॅथ आधी घेतलं तरी चालेल.
काही अडचण नाही. पण फक्त तुम्हाला वेळेचं भान ठेवावं लागेल मग. मग कारण तुम्ही त्याच्यात जर वाहत गेले आणि मॅथमध्ये जर टाईम गेला आणि बाकीचे 80 प्रश्न जर तसेच राहिले, तर मग त्याला काही अर्थ नाहीये. पण मॅथ तुम्ही आधी घेऊ शकता. कोण? पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी, त्यांनी मॅथ शेवटच घ्यायचंय, म्हणजे लास्टला तुम्ही मॅथ घ्या. मी पण याच कॅटेगरीमध्ये येतो. मी पण लास्टलाच गेलो. मॅथ लास्टला घ्या. पण ह्या कॅटेगरीकडून एक चूक काय होती माहिती आहे का? त्यांच्या मनात त्यांनी ठरवलेलं असतं, की आपल्याला मॅथला जास्त वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ मॅथला ठेवायचा आहे आणि जी-एस ते फास्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. ते फास्ट कव्हर करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचे भरपूर वेळा सिली मिस्टेक होतात आणि मॅथमध्ये स्कोर करायच्या नादात इकडचा स्कोर कमी होऊन जातो आणि ते काहीही परवडणार नसतं. कारण हातचे मार्क जातात, खूप सिली मिस्टेक होतात. त्यामुळे यांनी जर तुमची जी-एसवर चांगली कमांड आहे आणि मॅथ थोडं वीक आहे, मग तुम्हाला थोडा टाईम लागतो, तर तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही जी-एसचे चांगले प्रश्न सोडवा व्यवस्थित आणि मॅथवर तुम्ही जेव्हा आले, तर हार्डली 30 ते 40 सेकंदामध्ये सिलेक्ट करा, की तुम्हाला कोणता प्रश्न सोडवायचा आहे. कारण तुम्ही जर पहिल्यापासून शेवटपर्यंत सोडवत गेले, तर मग शेवट सगळ्यात सोपे प्रश्न राहते कधी-कधी. मग ते सोपे प्रश्न तसेच राहून जाते. त्यामुळं प्रश्न तुम्ही सिलेक्ट करा, की तुम्हाला कोणता प्रश्न सोडवायचा आहे, कोणता स्किप करायचा आहे. एकदा सिलेक्ट तुम्ही केले, की नंतर ते सोडवा. तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर येऊ शकतो. दुसरी कॅटेगरी. तिसऱ्या कॅटेगरीने काय करायचं, जर तुम्हाला मॅथ अजिबातही येत नाही, तर तुम्ही रोज 1 तास किंवा 2 तास मॅथची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण मॅथ शिवाय पोस्ट भेटू शकत नाही. कारण मॅथ मुलांचं चांगलं आहे आणि मॅथ जर 20 मार्काला आहे, तर तुम्ही मॅथचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणू शकत नाही, की मी आता मॅथ सोडून देतो किंवा मला 4 ते 5 मार्क आले तर ठीक आहे आणि 6 ते 7 मार्क तरी चालेल आणि मी जी-एसवर करतो. तर नाही, जी-एसचे बाप आहे इथं. जी-एसचे भरपूर म्हणजे डायरेक्ट पोरांना 70-70, 80-80 मार्क पाडतो. आणि तुम्ही 4-5 वर नाही होऊ शकत 4-5 वाल्याचं. त्यांनी आत्तापासून म्हणजे बी फ्रँक जे आहे ते जर तुम्हाला पोस्ट मिळवायची पहिल्याच प्रयत्नात, तर मॅथ करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगणारे आता खूप मित्र असतात लायब्ररीमधले सर असतात, की लायब्ररीमध्ये जे सर झालेले, की "काय ठीक आहे तुझं मॅथ वीक आहे तर तू मॅथ करू नको. फक्त 4-5 सोड." पण नाही होत. इकडे मॅथ करणं गरजेचं आहे. स्पर्धेत जर टिकायचं असेल तर कोणताही सब्जेक्ट तुमचा वीक नकोय. तुमची कमांड पाहिजे. कमांड जरी नसेल तर तुम्ही त्या विषयामध्ये एव्हरेज मार्क घेणारे पाहिजे मॅथबद्दल. आता आपण मुख्यचा अभ्यासक्रम पाहू, की मुख्य परीक्षा कशी आहे? मुख्य आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पेपर 1 होतो मराठी, इंग्रजी. मराठीला 50 प्रश्न आणि इंग्लिशला 15 प्रश्न. त्याच्या जर मध्ये जर सांगायचं ठरलं तर 1 ते 50 पर्यंत मराठीचे प्रश्न असतात आणि 51 ते 100 मध्ये इंग्लिशचे प्रश्न असतात. तर मराठीचा अभ्यासक्रम मराठीचा असा दिलेला आहे, की सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ, उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्न एवढाच सिलेबस आहे. तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असं त्यांनी काहीही सांगितलेलं नाहीये. पण तुम्ही जर पेपर पाहिले, तर पेपर हार्ड असतो. हार्ड म्हणजे पेपर तुमचा पूर्ण ग्रामरचा अभ्यास झाल्याशिवाय तुम्ही पेपर सोडू शकत नाही. मग कोणते संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजे मॅथ्ससाठी? तर मॅथ्ससाठी मी सांगेल, की मोरा वाळंबे सरांचं पुस्तक तुम्ही व्यवस्थित वाचलं पाहिजे. तेच पुस्तक वापरतात सगळे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आणि त्यांचं जे शब्दसंग्रह आहे, त्याच्यामधूनच सगळेजण प्रॅक्टिस करतात. मोरा वाळंबे सोडून जर कोणतं वाचायचं राहिलं, कारण मोरा वाळंबे सोडून बाकीचे प्रश्न येतात व्याकरणाचे, दुसऱ्या व्याकरणकारांचे प्रश्न येतात, दुसऱ्या ग्रंथांवरून प्रश्न येतात. तर यासाठी मी सजेस्ट करेन, की यशवंत सोलाट सरांचं जे पुस्तक आहे, मायबोली प्रबोधिनीचं, ते उत्तम आहे. सगळे म्हणजे खूप मुलं ते रेफर करतात. त्याच्यामध्ये भरपूर चांगले सोर्स त्यांनी समजून सांगितलेले, सोर्समधून त्यांनी घेतलेले ते पुस्तक वापरा. ते फायदेशीर ठरतं. इंग्लिशमध्ये तोच सिलेबस आहे. त्याच्यामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. तर दोन्ही म्हणजे मराठीमध्ये 5 मार्काला पॅसेज असतो. उतारा 5 मार्काला आणि इंग्लिशमध्येही 5 मार्काला उतारा असतो. बाकी 45 प्रश्न. तर इंग्लिशचा अभ्यास कशातून करायचा? खूप मुलं पालन-सूर्य वाचतात. बाकी रेन एंड मार्टिन यांचाही अभ्यास करतात. पण मी सांगेल, की महेश पाटील सरांच्या मी इथं कोणाची म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे. पण तुम्हाला जर कमी वेळात यशस्वी व्हायचं असेल, तर त्यांनी जे कंपाईल करून दिलंय तुम्हाला ऑलरेडी, तेच तुम्ही वाचा. जे ऑलरेडी एवढा फाफट पसारा आहे, तो तुम्ही 4 ते 5 महिन्यात आणि फक्त पुढच्या 2 महिन्यात तुम्ही रिव्हिजन करू शकत नाही. तेव्हा महेश पाटील सरांच्या नोट्स आहे, त्या यूज करा. त्याची बॅच वगैरे असेल ती लावा. नसेल बॅच करायची तुम्हाला ते नोट्स आहे आणि झिरो एरर बुक त्याच्यामधून करा. लोकसेवा अकॅडमीचं जे एक्सप्लेनेशनचं पुस्तक आहे, तेही एकदम उत्तम आहे. मी जे सांगतोय ते फक्त म्हणजे विद्यार्थ्यांच्या हितासाठीच सांगतोय. कोणाची ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे अजिबातही नाहीये. पण कमीत कमी वेळात
तुम्ही जास्तीत जास्त यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला, तर हे बुक तुम्ही रेफर करणं गरजेचं आहे. हे मराठी इंग्लिश बद्दल झालं, जे तुम्हाला 100 मार्काला आहे. आणि 100 पैकी किती मार्क पडले पाहिजे एव्हरेज? एव्हरेज तुम्हाला मार्क पडले पाहिजे 80. किती? 80. म्हणजे 80 मी एव्हरेज सांगितलं मुलांना 85, 86, 90, 92 पर्यंत मार्क जाते लँग्वेजमध्ये. एवढं तुमची लँग्वेजवर पकड पकड असणं गरजेचं आहे. 80 तुम्ही पाडणं गरजेचं आहे ग्रुप सी साठी. कारण जागा भरपूर आहे. पण तरीही सांगता येत नाही. मी 80 सांगितले फक्त. 80 तुम्ही 80 पर्यंत एकदा पोहोचा. म्हणजे मी नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. जुने जे विद्यार्थी ते ऑलरेडी पोहोचलेले 85, 86, 97, 97 सॉरी 95, 96 पर्यंत जातात. म्हणजे प्रश्न करेक्ट हां. त्यानंतर ते हे होईल. 95, 96 जरा जास्त झालं, पण 92, 93 पर्यंत मुलांना मार्क पडतात आणि म्हणजे लवकरच ते 95, 96 पर्यंत पोहोचणार आहे. कारण मार्केटमध्ये स्पर्धा खूप झालेली आहे. त्यामुळे चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता आपण पुढचा सब्जेक्ट घेऊ, म्हणजे दुसरा पेपर जो 100 मार्काचा. इथे लिहू आपण दुसरा पेपर 100 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये 100 मार्क, 100 प्रश्न. इथंही तुम्हाला 60च मिनिटं टाईम. कंबाईनमध्ये सर्वात महत्त्वाचा क्रुशियल पॉइंट हाच आहे, की तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. तुमची टाईमावर पकड असली पाहिजे. कमीत कमी वेळात तुम्ही प्रश्न समजून घेणं. काही मुलं प्रश्न 2 ते 3 वेळा वाचतात. जर तुम्ही 2 ते 3 वेळा प्रश्न वाचतात आणि जर तुम्हाला एका प्रश्नाला 36च सेकंद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 36 सेकंदात मॅथ होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला आपण जर म्हणजे काउंट केलं तर 15 ते 20 सेकंद तुम्हाला जीएसचा एक प्रश्न सोडवायचा आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही 2 ते 3 वेळा तो प्रश्नच वाचत असाल आणि तरी असा कानाला हात लावत असाल, तर मग त्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही एकाच रीडिंगमध्ये प्रश्न व्यवस्थित वाचा. काळा पेन असतो तुमच्याकडे त्याने हायलाइट करा. तुम्हाला कोणता मुद्दा सांगितलाय, चूक सांगितलेली की बरोबर सांगितलंय ते एकदा पहा. एकाच रीडिंगमध्ये झालं पाहिजे. मी तरी म्हणतो की एकाच रीडिंगमध्ये तुम्हाला तो प्रश्न समजला पाहिजे आणि जर नाही समजला, तर उगाच आठवायचा प्रयत्न नका करू, की काय उत्तर आहे याचं, काय उत्तर आहे? जर तुम्ही कधी वाचलंच नाहीये, तर तिथं उत्तर आठवेल. एक तर तिथं जे वाचलेलं आहे त्याचे उत्तर आठवत नाही. जे वाचलेलं नाहीये त्याचे उत्तर आठवणं शक्य नाहीये. त्यामुळे उगाच काहीतरी तुक्का मारणे आणि हां, हे मोठं उत्तर आहे आणि याला ब्रॅकेट आहे. अजिबात नाही. ते कन्सेप्ट आता जुने झाले. आयोग बदललेला आहे. आता तुम्ही पण बदलण्याची गरज आहे. त्यामुळं जास्त वेळ न वाया घालता तो प्रश्न स्किप करा. आयोगाने सांगितलं असतं, की जर तुम्हाला एखादा प्रश्न अवघड वाटला, तर पुढच्या प्रश्नाकडे वळा. कारण त्याच्यातच तुम्ही विचार करा 5 मिनिटात तिथंच घालवणं, हे परवडणारं नाहीये. त्यामुळं प्रश्न वाचताना एकदा वाचा, तो व्यवस्थित हायलाइट करा आणि म्हणजे ऑप्शन नीट बघा. ऑप्शन नीट बघणं गरजेचं आहे. कारण ऑप्शनमध्ये इतकं म्हणजे कैसर ये हिंद आणि कैसर ये हिंदू इथपर्यंत ते चेंजेस करतात. आणि कैसर ये हिंदू 2 नंबरचा ऑप्शन तुम्ही मारून येता आणि 3 नंबरचा ऑप्शन असतो कैसर ये हिंद. त्याच्याकडे आपलं लक्षही जात नाही. त्यामुळे ऑप्शनकडे थोडी नजर चांगली फिरवा. कारण 1-2 मार्क तिथं तुमचे वाढू शकतात. अ, आपण आता सिलेबसकडे येऊ. सामान्य बुद्धिमापन व आकलन आणि अंकगणित व सांख्यिकी हे 2 मॅथ्सचे जे टॉपिक आहे, हे तुम्हाला दोन्ही मिळून 22 मार्काला आहे. याच्यामध्ये हा 12 मार्काला येतो. याच्यामध्ये स्टॅटचे असतात, सांख्यिकीचे प्रश्न असतात 3 किंवा 2 ते 3 आणि बाकीचे अंकगणिताचे असतात. मी आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांची मॅथवर कमांड आहे, ते अंकगणित विषय आधी घेऊ शकतात. सॉरी, अंकगणित आणि रिझनिंग म्हणजे मॅथ एंड रिझनिंग हा सब्जेक्ट तुम्ही आधी घेऊ शकता. पण ज्यांची मॅथवर कमांड नाहीये, ते आधी जीएसचे प्रश्न सोडवा. हे 22 मार्काला. चालू घडामोडी मेन्सला 10 मार्क असतात. जागतिक तसंच महाराष्ट्र, भारतातील चालू घडामोडी 10 मार्क. यासाठी तुम्ही सिम्प्लिफाईड वापरू शकता किंवा बाकी तुम्ही परिक्रमा, सिम्प्लिफाईड याच्यातून चांगला व्यवस्थित अभ्यास करू शकता. माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क हे 3 मार्काला येतं. 3 मार्क असतात हे कायद्यानं. याच्यामध्ये माहितीचा अधिकार जो 2005 चा याच्यावर 2 प्रश्न आणि याच्यावर 1 प्रश्न असं व्हॅरी होतं. कायमच असं येईल असं नाही. पण आहे येतात असे प्रश्न. माहितीचा अधिकार याच्यासाठी 2 प्रश्न आणि याला 1 प्रश्न. हे असं याचं वेटेज आहे. ही पॉलिटी आता. भारतीय संघ राज्य व्यवस्था, राज्यघटना. भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ. विधिमंडळामध्ये म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा यांचा अभ्यास आणि यांची कलमं तुम्हाला माहीत पाहिजे व्यवस्थित. संसदेवर जास्त प्रश्न विचारित नाही कंबाईनला आपली. ते राज्यसेवेला संसदवर येतं. पण इथं तुम्हाला विधानमंडळ हे व्यवस्थित माहीत पाहिजे याची कलमं वगैरे. पण सगळंच माहीत पाहिजे. घटना कशी तयार झाली? प्रस्तावनेमागची भूमिका, सरनामा. सरनाम्याबद्दल कोणाचे काय मत आहे? याच्यावर असे काय मत जोडायला आम्हाला प्रश्न येतात. ते राजकीय कुंडली, हॉरोस्कोप वगैरे.
याच्यावर सरनाम्यावर प्रश्न येतात. तत्वे, महत्वाची कलमे. आता सर्वच कलम महत्वाची. म्हणजे ते काय कधीही कोणत्याही कलमावर प्रश्न विचारू शकतात. आधी एकदम ट्रॅडिशनल वे होता, की राष्ट्रपतीचे कलम येणार तुम्हाला, घटना दुरुस्ती वगैरे, न्यायपालिकाचे. पण आता ते कधीही कोणतेही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळं आपली पकड व्यवस्थित असणं गरजेचं आहे. केंद्राचे संबंध याच्यावर हमखास प्रश्न येतो. सूच्या, समवर्ती सूचीमध्ये कोणते विषय, केंद्र सूची, राज्य सूची याच्यावर प्रश्न येतो. त्यामुळे त्याच्यातले घटक आपल्याला माहीत पाहिजे. मूलभूत हक्क व कर्तव्य याच्यावर हमखास प्रश्न येतो मूलभूत हक्कावर. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, DPSP, शिक्षण, युनिफॉर्म, सिव्हिल कोड. आता याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कारण हे ट्रेंडिंगला आहे. स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कर्तव्य याच्यावर प्रश्न येतात. आता याच्यामध्ये हा पॉलिटी हा विषय 15 मार्काला 15 मार्काला आहे मेन्सला. तर पॉलिटीचा व्यवस्थित अभ्यास असणं गरजेचं आहे. 15 पैकी तुम्हाला 13 ते 14 मार्क किंवा 12 ते 13 मार्क पडतात. आणि एवढे मार्क तरी पडलेच पाहिजे. आता कधी-कधी काय होतं पॉलिटीमध्ये पेपर सोपा असतो. म्हणजे प्रश्न सोपा असतो, पण खूप लेंदी बनवलेला असतो. त्यामुळे प्रश्न शक्यतो शेवटपासून सुरुवात करा. म्हणजे मल्टी लाईनरचा प्रश्न असेल, तर ऑप्शन 4 पासून सुरुवात करा. कदाचित तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं. इतिहास 10 मार्काला आहे. 10 मार्क. 10 मार्कामध्ये तुम्हाला जर आपण पाहिलं तर सुधारणा चळवळी, सामाजिक धार्मिक सुधारणा याच्यावर भरपूर प्रश्न येतात. म्हणजे सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज हे आणि भारतातले जर आपण विचार केले तर ब्राह्मो समाज वगैरे याच्यावर प्रश्न येताना दिसतात. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती याच्यावरही प्रश्न येतो. रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक, हरिकेशवजी पठारे यांनी जे ग्रंथ लिहिले लोकहितवादी असतील, यांचे ग्रंथ त्यांनी कोणते विचार मांडले, त्यांच्यावर कोणाच्या विचारसरणीचा प्रभाव होता, याचे प्रश्न येतात. महत्वाची व्यक्ती समाजसुधारकांमध्ये जातो. समाजसुधारकांवर 2-3 प्रश्न येतात. जर तुम्ही मागचे पेपर जर पाहिले तर काही समाजसुधारक म्हणजे वीरा शिंदे असतील, महर्षी कर्वे असतील, याच्यावर कायमच प्रश्न येतात. म्हणजे आयोगाचे ते लाडके समाजसुधारक आहे, असंही म्हणलं तरी चालेल. यांच्यावर कायमच प्रश्न येतात. त्यामुळे त्यांचं माहीत पाहिजे तुम्हाला त्यांच्याबद्दल सर्व. महात्मा फुले असतील, यांच्यावर कायमच प्रश्न येताना दिसतात. वर्तमानपत्रे, न्यूजपेपरवर हमखास एक प्रश्न येतो. वर्तमानपत्रे, शिक्षण हे टॉपिक आणि समकालीन राष्ट्रीय चळवळी याच्यामध्ये शेतकऱ्यांची चळवळ, भिल्लांचा उठाव, रामुशांचा उठाव, आपली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, त्याच्या आधी आणि शेतकऱ्यांचे उठाव यावर सगळे तुमची कमांड पाहिजे. हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. जरी 10 मार्काला विषय असला, तरी याचं वेटेज म्हणजे याचं जे तुम्हाला जे वाचायचं कंटेंट आहे, ते खूप मोठं आहे आणि ते तुम्ही एकदा समजून घेतलं आणि म्हणजे कोणत्याही नोट्स वाचण्यापेक्षा ना तुम्ही जे ऑथराइज्ड सोर्स आहेत ते करा. कारण त्याच्यामधून तुम्हाला समजा टिळकांबद्दल जर घेतलं तुम्ही, टिळकांबद्दल व्यवस्थित वाचलं, तर कोणते वाक्य टिळक बोलू शकतात ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता काही म्हणजे आपल्याला माहीत नसतं त्यांचे भरपूर एवढे लेख आहे. आगरकरांचे लेख आहे आणि टिळकांचे लेख आहे. मग पण दोघांची भाषा वेगळी आहे ना, लिहिण्याची भाषा वेगळी आहे. तर आपल्याला म्हणजे प्रश्न जर आला, तर आपल्याला लगेच समजून जातं की हा लेख कोणी लिहिला असेल, टिळकांचे. जर एकदम परखडपणे मत मांडलेलं असेल, तर ते टिळकांचं असतं. म्हणजे आपण तिथं लॉजिक लावू शकतो. जेव्हा आपण तुक्के मारतो ना, त्याच्यामागेही काहीतरी लॉजिक असतं. लॉजिकनेच तुक्के लागतात, नाहीतर मग ते सगळे निगेटिव्हमध्ये जातात. हे समजणं तुम्हाला गरजेचं आहे. समकालीन राष्ट्रीय चळवळी, राष्ट्रीय काँग्रेस, जहाल मवाळ याच्यावरही प्रश्न येताना दिसतात. मी तुम्हाला सोर्स सांगणार आहे नंतर. त्यामधून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. भूगोल व पर्यावरण, भूगोल 10 मार्काला आहे, जिओग्राफी. आता याच्यामध्ये पर्यावरणाचाही समावेश आहे. पर्यावरण तुम्हाला 3 ते 4 मार्काला व्हॅरी होतं. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, प्राकृतिक, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूप याच्यावरती. राजकीय प्रशासकीय विभाग, मानवी व सामाजिक भूगोल याच्यामध्ये लोकसंख्या याच्यावर प्रश्न येतो रे बाबा, हे करा व्यवस्थित. लोकसंख्येचे स्थलांतर, उगम वरिष्ठ स्थानावरील परिणाम. हे म्हणजे असं मेन्सचा सिलेबस टाइप आहे हा सिलेबस. त्यामुळे तुम्हाला तो प्रश्न मेन्स टाइपच येतात. कारण आता
पूर्वी गट ब ला जो अभ्यासक्रम विचारत होता, म्हणजे गट ब चे जे प्रश्न विचारत होता आयोग, त्यामध्ये आणि आताचे गट ब, गट क यांच्यामध्ये खूप बदल झालाय. आयोग डिफरन्शिएट करतंय, की आता गट ब वेगळी, गट क वेगळी, राज्यसेवा वेगळी. आधी गट ब, गट क म्हणजे असे नॉर्मल वरती-वरती प्रश्न यायचे. पण आता विचार करणारे प्रश्न यायला लागले. त्यामुळे आपण त्याच साइडने अभ्यास आपला असला पाहिजे. एन्व्हायर्नमेंट, पर्यावरण, मानवी पर्यावरण, मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्ती, विविध प्रकारचे प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती. आता 3 ते 4 मार्काला प्रश्न येतो, मग मी कशातून अभ्यास करू? म्हणजे 3 ते 4 मार्कासाठी मी काय वाचू? तर मी सांगेल तुम्ही 11वी-12वी चे स्टेट बोर्ड आधी वाचा. ते झाले की मग एखादं सोर्स बुक घ्या, एखादं बुक घ्या एन्व्हायर्नमेंटचं, पर्यावरणाचं. पण आधी मी म्हणतो तुम्ही हे वाचा, स्टेट बोर्ड वाचा 11वी-12वी चे. ते झाल्यावर मग बघता येईल. भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी हा नवीन पार्ट वाढतो. टेक्नॉलॉजी येतं 8 मार्काला. 8 मार्काला. याच्यामध्ये 2 सेक्शन होते. याच्यामध्ये कॉम्प्युटर हा जो विषय आहे 4 मार्काला आणि याच्यामध्ये जी-आय-एस, जी-पी-एस, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी हे येतं 4 मार्काला. 4 आणि 4 8 मार्क. कारण मुलांनी याचाही खूप बाऊ केलेला आहे, की टेक्नॉलॉजी अवघड वगैरे असतं. तर काही अवघड नसतं. व्यवस्थित तुम्ही प्रश्न जर पाहिले म्हणजे हुशार मुलांना काही अवघड नसतं. म्हणजे हुशार म्हणजे जो मुलगा अभ्यास करतो व्यवस्थित, त्याच्यासाठी काही अवघड नाहीये. जर तुम्ही त्याचं काही म्हणजे कोणतं बुक उघडलं नाही, जर तुम्ही फक्त प्रश्न पाहिले तुम्हाला सगळंच अवघड वाटणार आहे. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही, लायब्ररीत व्यवस्थित बसत नाही, लायब्ररीत बसा, घरी बसा, कुठेही बसा. फक्त लायब्ररीतच गेल्याने अभ्यास होतो असं काही नाहीये. कुठेही बसा. पण पोस्ट मिळणं सर्वात महत्वाचं आहे आता. कारण पुढच्या वर्षी जर ऑनलाईन झालं, म्हणजे होणारच आहे. त्याचा काही विषय नाही. पुढच्या वर्षी ऑनलाईन झालं, त्यासाठी आपण प्रयत्न करू ऑफलाईन होण्यासाठी. पण आता सरकार ऐकेल याची काही शाश्वती नाहीये. ऑनलाईन जर झाले, त्याच्यामध्ये ते नॉर्मलायझेशन वगैरे, आता म्हणजे सगळं बदलतच चाललंय आणि तुम्ही जुना अभ्यास केलाय सगळा. तर मग ते परत नवीन करत बसणं, हे आपल्याला परवडणारं नाहीये. त्यामुळं आताच कमीत कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त सोर्स तुमचे व्यवस्थित असले पाहिजे. ते तुम्ही वाचा व्यवस्थित. कोणताही सब्जेक्ट स्किप करू नका. याच्यामध्ये आरोग्यशास्त्र नाहीये. जे आपण प्रिलिम्सला जो आरोग्यशास्त्र वाचतो, तो आपल्याला सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आपण जेव्हा मेन्सला अभ्यास करतो, त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्र नाहीये. त्यामुळे आत्ताच तुम्ही समजून घ्या, की आरोग्यशास्त्र नाहीये. खूप लोकं आरोग्यशास्त्राचा अभ्यास करून जात्या. त्याच्यामध्ये मानवी रोग हे ते सगळं नाही रे बाबा, ते नाहीयेत पेपरला. आरोग्यशास्त्र नाहीये. फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि याच्यामध्ये एरियल फोटोग्राफी हे सगळं जी-आय-एस, जी-पी-एस, रिमोट सेन्सिंग, एरियल ड्रोन फोटोग्राफी, जी-आय-एस याच्यावर प्रश्न विचारतात आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये कॉम्प्युटर वगैरे याच्यावर 4 प्रश्न, याच्यावर 4 प्रश्न असं हे वेटेज व्हॅरी होतं. आता आपला आवडता विषय इकॉनॉमिक्स, द ग्रेट इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये 2 म्हणजे प्रकार आहे. एक समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्सचे 2 प्रकार आहे. एक मायक्रो इकॉनॉमिक्स आणि एक मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर आपल्याला आपण जेव्हा याचा म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करतो एम-पी-एस-सीचा, तर आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. मायक्रो इकॉनॉमिक्स आपण अभ्यासत नाही. मॅक्रोच आहे फक्त आपल्याला. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. त्याच्यामध्ये वृद्धी व विकासाच्या संकल्पना याच्यावर प्रश्न येतो. वृद्धी व विकास. आपण याला भरपूर वेळा स्किप करतो. पण याच्यावर प्रश्न येतो वृद्धी व विकास. म्हणजे वृद्धीची कन्सेप्ट काय? वृद्धी कशी संकल्पना आहे? गुणात्मक आहे की संख्यात्मक आहे? विकास कशी संकल्पना आहे? हेही आपणास माहीत पाहिजे. वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त याच्यावर तर हमखास प्रश्न येतो सार्वजनिक वित्त. आणि पाठच पाहिजे हां तुम्हाला तुटीच्या संकल्पना वगैरे. अंदाजपत्रक कसं काय? कर्ज, खर्च हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल हे पण याच्यावर पण प्रश्न येतात. त्याच्यामध्ये एफ-डी-आय वगैरे कुठं कसं झाला? आपला भारताचा परकीय व्यापार काय आहे? आयात कोणाकडून जास्त करतो? निर्यात आपण कोणाला करतो निर्यात? आपला आयातीचा भागीदार, निर्यातीचा भागीदार कोण सगळ्यात मोठा आहे? आपला व्यापार भागीदार कोण आहे? हे आपल्याला सर्व म्हणजे करंटचेच पॉइंट असतात म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये विचारले जातात. इकॉनॉमिक्स रिलेटेड करंट अफेअर आपण ज्याला म्हणतो. जे आपण रोज त्याचे डेली शॉर्ट्स टाकतो आपल्या YouTube आणि Instagram चॅनलवर. त्यामुळे तुम्ही आपलं Instagram चॅनल म्हणजे Instagramच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ते कारण डेली अपडेट तुम्हाला मिळतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमिक्स, इंडियन इकॉनॉमी यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, त्यासमोरील आव्हाने, आर्थिक सुधारणा. इकॉनॉमिक्समध्ये जर तुम्हाला डाटा पाठ झाला आणि कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या, तर तुम्हाला मार्क घेण्यापासून कोणी अडवू शकत नाही. आता मी तुमच्याकडून डाटाही पाठ करून घेणार आहे आणि कन्सेप्टही मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही इकॉनॉमिक्स बाबत जास्त टेन्शन घेऊ नका. मी आहे इकॉनॉमिक्सला आणि ते आपण एकदम फ्री सांगणार आहे. म्हणजे फ्री आपल्या YouTubeवरच लेक्चर होणार आहे.
ऍप वगैरे काही नाही. युट्यूबवर फ्री लेक्चर होणार आहे. इकॉनॉमिक्सचे सर्व प्रश्न म्हणजे तुम्हाला तिथं प्रश्न ओळखीचाच वाटला पाहिजे. आपण आयोगाची भाषा, त्याची पी-वाय-क्यू सर्व घेणार आहे. भारतीय शेती व ग्रामीण विकास याच्यावरही प्रश्न येतो. सहकार हा टॉपिक ह्या मेन्सला हा राज्यसेवा मेन्सला होता आधी. आता राज्यसेवा मेन्स रायटिंग झालं. सहकार हा टॉपिक याच्यावर आता प्रश्न येतो कंबाईनला. सहकारचे आपण लेक्चर सिरीज चालू केली. त्याच्यामध्ये एक लेक्चर मी अपलोड केलंय. 2 लेक्चर आपण लवकरच अपलोड करणार आहे. मौद्रिक व वित्तीय क्षेत्र हे माहित पाहिजे आपल्याला. सार्वजनिक वित्त, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल असा इकॉनॉमिक्सचा पूर्ण सिलेबस आहे. आपण तो युट्यूबवरच शिकवणार आहे. त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. आता काय वाचायचं? कोणत्या विषयाला काय वाचायचं? आता विषय काय होतो माहिती आहे का? आपल्याला सोर्सच माहीत नसतो काय आहे. आता हे नवीन विद्यार्थ्यांसाठी तर हे तर खूप मोठा चॅलेंजिंग आहे हे, की त्यांना सोर्स माहीत नसतो. म्हणजे आपण गावाखेड्यातून अभ्यास करतो. आपल्याला कोणती अकॅडमी माहीत नसते, ना काही तो सोर्स माहीत नसतो. जातो आपण शॉपमध्ये, "द्या मला इतिहासाचं पुस्तक द्या." तर तो माणूस कोणतरी आपल्याकडे पुस्तक देतो. आपण तेच महिनाभर रट्टा मारतो आणि खूप अभ्यास झाल्यासारखं भासवतो आपण स्वतःला. पण त्यात मग आपणच स्वतःला फसवत असतो. कारण आपल्याला व्यवस्थित सोर्स माहीत पाहिजे. आयोगाचा सोर्स माहीत पाहिजे. ते प्रश्न कशातून विचारतात, कसे विचारतात, कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतो, हे जर आपल्याला माहीत नसेल, तर मग आपण फक्त हां, चालू आहे आपला ब्राउन स्टडी चालू आहे, आपला अभ्यास झालाय, हे झालंय. पण ते पेपरमध्ये होतं का? पेपरमध्ये आपल्याला आठवतं का? आपण जे वाचलं ते पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे का? पेपरमध्ये प्रश्न येतो का? त्याच्याबद्दल आपण कोणती टेस्ट सोडवली का? याचा आपण कधीही अभ्यास करत नाही. फक्त हां, झालं माझं वर्षभर अभ्यास झालाय आणि त्याचा आपण आविर्भावात त्याच पेपरमध्ये जातो. आणि नंतर कट ऑफ 52 आपल्याला 36 घरी आपण. परत पुढच्या वर्षी. पण आपण कधीही ते पाहण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आपण व्यवस्थित सोर्स सांगणार आहे, की कोणत्या सोर्समधून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण सोर्स हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे अभ्यासामध्ये. तुम्ही पण विषय म्हणजे तुम्ही नोट्स काढल्या पाहिजे. तुम्ही वाचलं, त्याचे तुम्ही एकदम शॉर्ट्समध्ये नोट्स काढल्या, त्याचे तक्ते वगैरे बनवले, ट्री डायग्राम काढल्या, तर तुम्हाला रिव्हिजनसाठी सोपं जातं. तुमचे 3 ते 4 विषय आहेत. एका विषयाची रिव्हिजन झाली पाहिजे 3 ते 4 तासात. एका विषयाची पूर्ण रिव्हिजन जर तुमची होत असेल, म्हणजे शेवटच्या डेमध्ये, इन लास्ट डे. पटापट पाहून घेतलं सगळं, तर आपला आत्मविश्वास पण वाढतो आणि तिथं लवकर आठवण्यास मदत होते. तुम्हाला राज्यसेवेसारखा 2 तासाचा टाईम नाहीये. राज्यसेवेमध्ये 2 तासाचा टाईम असतो. त्याचे तुम्ही 3 ते 4 राउंड करू शकता. नंतर तुम्हाला ते सगळं आठवायला सुरुवात होईल. पण इथं प्रश्न आला, की लगेच आपल्याला आठवलं पाहिजे, याचं उत्तर हे. जर त्याच्यावर विचार करावा लागला, तर मग मॅथ नाही मग. कोण कुठं वळला, आपल्याला हे काही सांगता येणार नाही. कोणते फासे टाकले आणि काय झालं, ते सरासरी काहीही आपल्याला समजणार नाही. जर तुमचा टॉपिक व्यवस्थित जर तुम्हाला समजलेलं नसेल, तर इतिहासासाठी 10 प्रश्न, 10 प्रश्नासाठी तुम्ही काय वाचलं पाहिजे? तर नवीन मुलांना मी आधी सांगेल, की तुम्ही 11वीचं जुनं पुस्तक सगळ्यात आधी वाचून काढा. ते समजून घ्या. बाकी कोणतंही पुस्तक न घेता तुम्ही 11वीचं जुनं पुस्तक तर घ्या आधी. ते जुनं पुस्तक पहा. मी आपल्या टेलिग्राम चॅनललाही टाकतो जुनं पुस्तकाची पी ते पहा जुनं पुस्तक. ते पुस्तक समजून घ्या आणि मगच बाकीकडे वळा. कारण त्याच्यावरून भरपूर क्वेश्चन फ्रेम होताना आपल्याला दिसतात. जुनं पुस्तक हे खूप आय-एम-पी सोर्स आहे हिस्ट्रीसाठी. तर मग बाकी काय वाचलं पाहिजे? तुम्ही 8वीचं जे पुस्तक आहे, स्टेट बोर्ड वाचा हं. स्टेट बोर्ड वाचा. तुम्ही नवीन मुलांनी आधी स्टेट बोर्ड वाचा. जुन्या मुलांनी स्टेट बोर्ड न वाचलं तरी चालेल. म्हणजे नका वाचू आता तुमचा ऑलरेडी अभ्यास झालाय, आता नका स्टेट बोर्ड घेऊ. आता तुम्ही डायरेक्ट सोर्स वाचा आणि त्याच्या नोट्स काढा. ज्यांनी नोट्स काढलेले नाहीये, त्यांनी कृपया नोट्स काढा. कारण नोट्स काढल्याशिवाय नाहीये. तुम्ही जर 3-4 वेळा वाचलं आणि त्याऐवजी एकदाच जर लिहिलं, तर तुमच्या माइंडमध्ये ते जास्त फिट होतं आणि त्याचे एम-सी-क्यू सोडवा. ते तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडेल. तुम्हाला 11वीचं जे जुनं पुस्तक आहे, 11वीचं जुनं पुस्तक ते वाचायचंय. बाकी तुम्हाला काय वाचायचंय, तर इयत्ता 8वीचं टेक्स्ट बुक वाचायचंय नवीन हां. 8वीचं नवीन. 9वीचं वाचायचंय, ते पण नवीन आणि सिलेक्टिव्ह टॉपिक हां. याच्यामधले सिलेक्टिव्ह टॉपिक. 10वी 10वीचाही जुना वाचा. इयत्ता 11वी महाराष्ट्राचा इतिहास ओल्ड आणि जे नवीन मुलं आहेत त्यांनी पहिल्यांदा हेच घ्या. 11वीचं बाकी कोणतंही न घेता. मग आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय वाचलं पाहिजे? तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, की समाधान महाजनचं पुस्तक वापरा. समाधान महाजन सरांचं पुस्तक. यामधले सिलेक्टेड टॉपिक कारण हे जे पुस्तक आहे हे राज्यसेवा मेन्ससाठी बनवण्यात आलं होतं. राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसनुसार हे सगळं पुस्तक क्रिएट केलंय. त्यामुळे समाधान महाजन सरांच्या पुस्तकातले सिलेक्टेड टॉपिक तुम्ही करा आणि जर तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासातला प्रश्न कसाही प्रश्न आला जरी तो तुम्हाला क्रॅक करता येईल याच्यासाठी तुम्ही गाठाळ सरांचं पुस्तक वाचा.
एस एस गाठार सरांचं पुस्तक रेड कलरचं, ऑरेंज कलरचं पुस्तक हे अतिशय उत्तम सोर्स आहे. याची भाषाही तुम्हाला समजण्यासारखी आहे आणि यामधून खूप एमसीक्यू तुमचे क्रॅक होतात. म्हणजे एमसीक्यू तुम्हाला सोडवता येतात भरपूर. इतिहासासाठी हा सिलेबस आहे एवढा. तुम्ही इतिहास व्यवस्थित करा. इतिहासाचा कोणताही प्रश्न आला तरी तिथं लॉजिक लावता येतं आपल्याला. फक्त तुम्ही सोर्स व्यवस्थित ठेवा. नंतर भूगोलसाठी कोणते टेक्स्ट बुक वाचले पाहिजे? तर भूगोलसाठी तुम्ही 6वीचं नवीन वाचा, 7वीचं, 8वीचं, 9वीचं हे 6वी ते 9वी हे 4 बुक तुम्ही नवीन वाचा, टेक्स्ट बुक वाचा. मी आधी सजेस्ट करेल, की मुलांनी जे नवीन मुलं आहेत त्यांनी आधी टेक्स्ट बुक वाचा रे बाबा. टेक्स्ट बुक पासून तुमची सुरुवात असू द्या. कारण ते तुम्हाला व्यवस्थित समजतील. जर तुम्ही ए-बी सवदी सरांचं पुस्तक पहिल्याच दिवशी घेतलं, तर तुमचा कदाचित एम-पी-एस-सी सोडून जाण्याचाही निर्णय येऊ शकतो. त्यामुळं आधी तुम्ही टेक्स्ट बुक वाचा. त्यानंतर बाकीचे मोठे रेफरन्स बुक घ्या. टेक्स्ट बुक वाचा आधी. म्हणजे जो नवीनच सुरुवात करू राहिला पाहिजे ना, त्यासाठी जुन्यांनी आपली ए-पी-एस-सी सरती स्तंभ अकॅडमीचे, लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स तुम्ही रेफर करा. पण पहिला तुम्ही टेक्स्ट बुक वाचा. कारण त्यामधून तुम्हाला संकल्पना समजतील. संकल्पना समजणं महत्वाचं असतं. कारण कारण जर कन्सेप्ट समजली तुम्हाला, पर्जन्याचे प्रकार का असतात, अ, अजून बाकीचे जे कन्सेप्ट आहे, म्हणजे भूगोलामध्ये लोकसंख्येच्या एक कन्सेप्ट येतात, साक्षरता वगैरे, सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? हे तुम्हाला जर समजलेलं असेल, तर तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न टॅकल करू शकता. बाकी तुम्ही हे टेक्स्ट बुक वाचा. ए-बी सवती सरांचं पुस्तक रेफरन्स म्हणून वापरा. हे सर्व झाल्यानंतर आणि दीपस्तंभ अकॅडमीचं पुस्तक आहे. ते कलरफुल पुस्तक आहे एकदम, समजण्यास सोपं आहे. मी असं सजेस्ट करेल, की दीपस्तंभचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. कारण हे पुस्तक समजण्यास अतिशय सोपं आहे. सायन्स. सायन्सचं काय वाचायचं? तर सायन्स तुम्ही हे टेक्स्ट बुक वापरा. पण हे म्हणजे असं तुम्ही 5वीचं पुस्तक पूर्ण संपवलं, 6वीचं पुस्तक घेतलं पूर्ण संपवलं, 7वीचं घेतलं संपवलं, असं नका करू. त्याच्यामध्ये एक चॅप्टर घ्या. समजा सेल चॅप्टर तुम्ही घेतला, पेशी चॅप्टर. तर पेशी मग 6वीच्या पुस्तकातली पेशी, 7वी, 8वी, 9वी, 10वी म्हणजे तुमचा ज्ञानाचा दर्जा ना असा वाढत जाईल. म्हणजे तुम्ही 5वीच्या पुस्तकात सेल टॉपिक वाचला आणि त्याच्यानंतर तुम्ही एका महिन्यानं 6वीचं पुस्तक घेतलं, तर ते म्हणजे आधी आधी तुम्ही काय वाचलं होतं ते तुम्हाला आठवणार नाही. पण याच्यामध्ये एक कन्सेप्ट वाढत जातील. 6वीचं, 7वीचं, 8वीचं म्हणजे असं तुम्ही टॉपिक वाईज घ्या. साउंड चॅप्टर घेतला फिजिक्स मधला, साउंड घेतला, 6वी मधला साउंड वाचला, 7वी, 8वी असं करा. साउंड घ्या, लाईट घ्या, मॅग्नेटिझम, आपली पिरियोडिक टेबल हे सगळं तुम्ही काय करा म्हणजे असं अ, म्हणजे खालच्या वर्गापासून वरच्या वर्गापर्यंत एक टॉपिक वाचत चला. पूर्ण तुम्ही रेफरन्स बुक म्हणजे पूर्ण टेक्स्ट बुक संपवू नका. मी हे सजेस्ट करेल कारण हाच चांगला पर्याय आहे तुम्हाला एखादा टॉपिक समजण्याचा. आणि जर तुम्हाला सायन्समध्ये मार्क पाडायचे, सायन्स हा विषय तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, तर तुम्ही सायन्समध्ये काय करणं गरजेचं आहे? टेक्स्ट बुकच आधी वाचा. टेक्स्ट बुकमुळे तुम्हाला चांगलं समजेल. त्याच्यामध्ये तुम्ही 6वीचं टेक्स्ट बुक, 7वी, 8वी, 9वी, 10वी हे तुम्ही टेक्स्ट बुक वाचा. 11वी, 12वीचं नका वाचू. त्याच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल सायन्ससाठी सचिन बस्के सरांचं बुक आहे. सचिन बस्के. हे सगळ्यात जास्त मुलं हे रेफर करतात हे पुस्तकं. म्हणजे मला काही ॲड वगैरे नाही करत आहे मी. सचिन बस्के सरांचं पुस्तक, केदार पारोळे सरांचं पुस्तक हे तुम्ही घेऊ शकता. हे पुस्तक मार्केटमध्ये आहे. सचिन बस्के सरांचं, अशोक पवार सरांचं पुस्तक आहे. पण सचिन बस्के मी तुम्हाला रेफर करेन, की सचिन बस्के सरांचं पुस्तक घ्या. कारण ते मॉडिफाईड केलं असतं, व्यवस्थित वाचलं असतं. अनिल कोलते सरांचं पुस्तक छान आहे. अनिल कोलते सर, ते पण पुस्तक छान आहे. तुम्ही कोणतंही पुस्तक वाचा, पण आधी हे टेक्स्ट बुक आधी वाचा सायन्ससाठी. इकॉनॉमिक्ससाठी काय वाचायचं? तर 11वी-12वी मधले जे इकॉनॉमिक्सचं जे हे इकॉनॉमिक्सचे टेक्स्ट बुक आहे, त्याच्यातले रिलेटेड टॉपिक वाचा. म्हणजे जे टॉपिक आधी तुम्ही एकदा सिलेबस समजून घेतला, आपण सिलेबस व्यवस्थित समजून सांगितला. त्या सिलेबसचे कोणते टॉपिक त्या 11वी-12वीच्या टेक्स्ट बुकमध्ये ते पहा आणि ते वाचा. जर मी म्हणतो जर तुम्हाला टेक्स्ट बुक नाही वाचायचे 11वी-12वीचे कारण त्याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट आहे. इतके कन्सेप्ट आपल्या इकडे नाही पाहिजे. तुम्ही डायरेक्ट काय करा, रंजन कोळंबे सरांचं बुक घ्या. ते वाचा. किरण देसले सरांचं बुक खूपच मोठं होतं कंपनीसाठी. मी असं सजेस्ट करेन, की नको घ्यायला किरण देसले सरांचं. मग काही मुलांना आवडतं ते पुस्तक ते तुम्ही नक्की घ्या. आम्ही राज्यसेवेला वापरायचो. तुम्ही रंजन कोळंबे सरांचं घ्या किंवा अ, किरण देसले सरांचं घ्या. एक पुस्तक घ्या. ते व्यवस्थित वाचा. आपले पूर्ण लेक्चर होणार आहे. धनंजय मते सरांचं ते पण चांगलं पुस्तक आहे. आपले लेक्चर व्यवस्थित बघा. तुम्हाला सगळे टॉपिक समजून जातील. इकॉनॉमिक्सचा जो तुम्ही बाऊ केलाय, की खूप अवघड विषय आहे आणि तो आम्हाला समजतच नाही, ते काढून ठेवा एकदा. खूप म्हणजे खूप
चांगला सब्जेक्ट आहे. अतिशय समजण्यास सोपा आणि जास्तीत जास्त मार्क तुम्हाला देणार. जर तुम्हाला एखादी समिती व्यवस्थित समजली, तिचा आकडा म्हणजे तिची आकडेवारी तुम्हाला व्यवस्थित समजली, तर आयोग विचारून काय विचारणार तुम्हाला? जर तुम्हाला सगळं ऑलरेडी माहीत आहे, तर ते तुम्ही प्रश्न टॅकल करू शकता. तसं हिस्ट्रीमध्ये तसं नाहीये. पॉलिटीमध्ये विचारायला खूप जास्त स्कोप आहे. इकॉनॉमिक्स लेस. मोर मार्क्स. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्ससाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन, की हे पुस्तकं घ्या. रंजन कोळंबे सरांचं बुक घ्या. रंजन कोळंबे सरांचा इकॉनॉमिक्सचा बुक घ्या. मी तेच सजेस्ट करेन, कारण किरण देशले सरांचं पुस्तक खूप मोठं होईल. रंजन कोळंबे सरांचा बुक किंवा धनंजय माते सरांचं पुस्तक घ्या. आणि आपले लेक्चर तर होणारच आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट मी सांगेलच. कोणती आकडेवारी आकडेवारी पण कोणती लक्षात ठेवायची बुवा? म्हणजे कोणती आकडेवारी तुम्हाला वारंवार पेपरला येते, ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. तुम्ही तीच आकडेवारी करा. कन्सेप्ट व्यवस्थित सांगतो त्या करा. बाकी सगळं होऊन जाईल. आता आपण सर्व सांगितलेलं आहे. गणित बुद्धिमत्तासाठी काय करायचं? गणित बुद्धिमत्तेच्या आपण ऑलरेडी 3 कॅटेगरी सांगितली. तर तिसऱ्या कॅटेगरी वाल्यांसाठी मी सांगतो. तुम्ही सचिन ढवळे सरांचं बुक घ्या पी-वाय-क्यूचं किंवा अंकगणित बुद्धिमत्ता ग्रंथ संदीप आरगडे सरांचा तो घ्या. तो व्यवस्थित सोडवा. त्याच्यामधले पी-वाय-क्यू बघा आणि ते सोडवा. बूस्टर टेस्ट सीरीज असते. सचिन ढवळे सरांचे YouTubeवरच इतके लेक्चर आहे त्यांचे, की तुम्ही त्याच्यावरूनच भरपूर मार्क पाडू शकता. ते करा. डेली सोडवा. डेली टेस्ट सोडवा. गणिताची रोजच्या रोज प्रॅक्टिस असू द्या. तुम्हाला 22 पैकी आणि तिकडे 20 पैकी जास्तीत जास्त मार्क मिळाले, तर तुमचं कट ऑफच्या यादीमध्ये नाव आल्याशिवाय कोणी त्याला रोखू शकणार नाही. त्यामुळे गणिताचा चांगला फोकस करा. हे पुस्तक वापरा. डेली टेस्ट सोडवा. हेच माझं सांगणार आहे, की गणिताला निग्लेक्ट करू नका. जर तुम्ही गणिताला निग्लेक्ट केलं, तर गणितही तुम्हाला निग्लेक्ट करेल. हेही लक्षात असू द्या. जर तुम्हाला यादीत नाव असायचं कोणताही सब्जेक्ट तुम्ही मिस करू नका. जर तुम्ही बाकी सगळ्या विषयाचा अभ्यास जीव तोडून करताय, तर त्या विषयाला तुम्ही जो तुम्हाला येत नाही ना, त्याच्यात एव्हरेज मार्क तरी घ्या. हेच माझं कळकळीत सांगणं आहे, की तुम्ही एव्हरेज मार्क घ्या. त्याच्यामध्ये अजिबात म्हणजे काहीच मी निग्लेक्टच केला आणि मी सोडूनच दिला, हे नको. ते नाही राहिलेलं आता. ते जुनं झालं तो सिलेबस. आता नाहीये ते. आता कट ऑफ खूप वाढत चाललंय. कोणताही विषय आपण निग्लेक्ट करू शकत नाही. माझं हेच सांगणं असेल. गणितासाठी हे झालं. चालू घडामोडी 3 वर्ष 3 वर्षा आधीच्या. पण आयोग कधीही बदलू शकतं. त्याच्यामुळे आपण याच्याबद्दल एकदम निगेटिव्ह म्हणजे असं सोच नको आपली, की चालू घडामोडी आता मी सोडून देतो. 3 वर्षाचे विचार लागले, मी काय करू? मी काय म्हणतो, कोणत्याही गोष्टीचा भाऊ अजिबात करू नका, की हे झालं आणि मी आता काय करू? अजिबात नाही. तुम्ही त्याच्यावर मार्ग शोधा ना. जर तुम्ही फक्त बोलत राहिले आणि बाकीच्या लोकांचं एंटरटेन करीत राहिले ना, तर काही नाही. तुम्ही तुमचा अभ्यास करा. सिम्प्लिफाईडचं इयरबुक घेऊन या. त्याचे डेली जे भेटतात म्हणजे दर महिन्याचे जे मासिक असतात ते आणा. तुम्ही परिक्रमा वाचा, अभ्यास करा. तुम्हाला एव्हरेज मार्क भेटतील. तुम्हाला कुठं 15 पैकी 15 आम्ही घ्या म्हणतोय. 15 पैकी 15 आयोगाने म्हणायचे तुम्ही 15 पैकी 15 घ्या. आयोग तुम्हाला हे सांगतं, की जर तुम्हाला प्रश्न अवघड वाटत असेल तर दुसऱ्या प्रश्नाकडे वळा. मग आपण का बरं आपल्याला पैकीच्या पैकी आणि आपण रोजच्या रोज नको हे सगळं. तुम्ही चालू घडामोडीचं एक इयरबुक घ्या. जर तुम्ही आतापर्यंत घेतले नसेल, अभ्यास केला नसेल, तर इयरबुक घ्या. त्याचा रोज 1 तास त्याचा अभ्यास करा. खूप डीपमध्ये नका जाऊ. तुम्ही आयोग बरोबर प्रश्न विचारता थोडेफार. म्हणजे खूपच प्रश्न असे अवघड असतात असं नाहीये. ते मागं जरी गेले ना, तरी मागचे प्रश्न मुलांना माहीत असतात जर तुम्ही अभ्यास केलाय, ते जाऊन आठवतं ते. त्यामुळे चालू घडामोडीचा अभ्यास करा. त्यासाठी तुम्ही परिक्रमा घ्या. मी सजेस्ट करेन की परिक्रमा आणि सिम्प्लिफाईडचं बुक. हे चालू घडामोडीसाठी उत्तम सोर्स आहे. तुम्ही त्याच्यातून व्यवस्थित अभ्यास करा. वारंवार ते बघा. आपल्या YouTube चॅनललाही मी चालू घडामोडीचे शॉर्ट्स टाकत असतो आणि Telegramलाही मी रील्स टाकत असतो. ते जर तुम्ही पाहिलं तर रोजचं तुमचा एक टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. राज्यशास्त्र, पॉलिटी विषय 15 पैकी 15 मार्क येऊ शकतात. जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर. अभ्यास सगळे चांगला करतात. जर तुम्हाला व्यवस्थित जर प्रश्न समजला, प्रश्न टॅकल करता आला, तर 15 पैकी 15 मार्क आणि झाले समजा 1-2 चुका, ज्या चुका आपल्याला करायच्या नाहीये, 13 ते 12 मार्क आपण पॉलिटीमध्ये घेऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काय वाचायचं आहे, रंजन कोळंबे सरांचं बुक आहे, पॉलिटीचं, ते वाचा आणि आपलं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, तेही एकदम उत्तम सोर्स आहे. एम. लक्ष्मीकांतचं बुक, ते वाचा पॉलिटीसाठी. व्यवस्थित डिटेल वाचा. क्लास नोट्स कधी वाचायच्या असतात माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट माहीत आहे, जेव्हा तुम्हाला सगळा डाटा माहीत आहे, तेव्हा एकदम रिव्हिजन म्हणून तुम्ही क्लास नोट्स वापरू शकता कोणत्याही, कशाही तुमच्याही नोट्स. तुम्ही क्लास नोट त्याच्यासाठी वापरू शकता. पण तुम्ही पहिल्यांदाच क्लास नोट्समधून अभ्यास केला तर म्हणजे 60% ते 70% मार्क प्रश्न जरी त्याच्यातून येत असले, तरी मग त्याच्यातून आपल्याला किती येतील? जर आपली कन्सेप्ट क्लिअरच नाहीये,
तर मग नोट्स मधून तर नाही होऊ शकत ना सगळं. त्यामुळे काय करा, हे संदर्भ ग्रंथ अभ्यास आहे एकदा. मग क्लास नोट्स घ्या कोणत्याही. रोज तुम्ही डेली प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, 21,000 बुक घ्या. बाकीचे बाकीचे पण भरपूर मार्केटमध्ये पण 21,000 मी रेफर करेन. 21,000 बुक घ्या. आणि हे कधी वापरायचं 21,000 नंतर. आधी काय करा तुम्ही 2017 ते 2025 पर्यंतच्या या आयोगाने घेतलेले जे पेपर आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही राज्यसेवा मेन्सचे पण घ्या. का बरं? पण जो सिलेबस आपण आधी डिकोड केला ना, जो सिलेबस आपल्याला आहे त्याचेच प्रश्न बघा फक्त. बाकीचे बघत बसलो मी याच्यावर ते नाही. जो सिलेबस त्यांचा आणि आपला सेम आहे, ते प्रश्न बघितले तरी चालेल. कारण हिस्ट्रीचे खूप प्रश्न कॉपी होताना आपल्याला दिसतात इकडे. त्याच्यामुळे 2017 ते 2025 आयोगाचे पेपर सोडा. याने काय होतं माहिती आहे का? जर तुम्ही कोणतंही विश्लेषणाचं पुस्तक घेतलं, 21,000 घेतलं, वरती टॉपिक राहतो राष्ट्रपती. आपल्या माइंडमध्ये अजिबात म्हणजे राष्ट्रपती टॉपिक पूर्ण फिट झालेला असतो आणि त्याच्यावर आपले प्रश्न, हां, ठीक आहे आपलं झालंय, ठीक आहे आपलं झालंय, हे आपल्याला येतं. मग तिथं महान्यायवादी, त्याच्यानंतर लगेच राष्ट्रपती, त्याच्यानंतर लगेच सर्वोच्च न्यायालय. म्हणजे आपल्या माइंडमध्ये प्रिज्युडाइज माइंड नसतो आपल्या का हा टॉपिक त्याचा आहे आणि आपल्याला ते विचार करायला भाग पाडतं. त्याच्यामुळं 2017 ते 2025 पर्यंतचे सर्व पेपर तुम्ही अ, ते बघून घ्या एकदा आणि मग तुम्ही 21,000 किंवा बाकीच्या पुस्तकांकडे वळा. पण प्रश्न सोडवणं गरजेचंच आहे रे बाबा. प्रश्न सोडवा. का बरं? जर तुम्ही आयोगाच्या भाषेसोबत फॅमिलिअर नाही झाले, आयोगाचा पॅटर्न जर तुम्हाला नाही समजला आणि पूर्णपणे तिथे जर नवीन पेपर आला ना, एका तासात काहीही होत नाही. एका तासात 2दा पाणी आणि 3दा घाम पुसण्यातच 1 तास संपून जातो. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा, क्वेश्चन सोडवा. हेच माझं सांगणं असेल. टेक्नॉलॉजीला काय करायचं? टेक्नॉलॉजी 8 मार्काला आहे ना आपल्याला. मग तुम्ही कधी अभ्यास करणार टेक्नॉलॉजीचा? आत्ता करायचं का? नाही. 2 महिने टाईम आहे तुम्हाला. पण टेक्नॉलॉजी हा विषय असा आहे, की तुम्ही टेक्नॉलॉजी 4 ते 5 दिवसात हा 8 मार्काचा सब्जेक्ट तुम्ही कव्हर करू शकता. 4 ते 5 याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का तुम्हाला? राज्यसेवा मेन्सचे झालेले जे पेपर आहे ना, त्याच्यामध्ये होतं. म्हणजे टेक्नॉलॉजीचा पार्ट होता त्या आम्हाला. रिमोट सेन्सिंग वगैरे, एरियल फोटोग्राफी त्याच्यावरचे प्रश्न इकडे कॉपी होताना दिसतात. तर ते अभ्यासा आधी पी-वाय-क्यू. ते बघून घ्या एकदा. कारण हे कन्सेप्ट खूप खूप मोठे आहे. आपण किती करणार आहे. त्यामुळे ते बघा, ते जास्त फायदेशीर ठरेल आपल्याला, की राज्यसेवा मेन्सची पी-वाय-क्यू आणि नंतर कंबाईन्ड मेन्सची पी-वाय-क्यू जे झालेले आहेत ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणतंही एक पुस्तक घेतलं, टेक्नॉलॉजीचे 2 पुस्तकं भेटतात. सचिन भस्के सर आणि केदार बारवळे सर यांचं पुस्तक भेटतं. याच्यामध्ये टेक्नॉलॉजी त्यांनी व्यवस्थित भाषेत समजून सांगितले आणि कॉम्पॅक्ट बुक बनवले छोटे. म्हणजे खूप मोठे असे पुस्तकं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही ते व्यवस्थित वाचून 8 मार्क तुम्ही कव्हर करू शकता. हे 2 पुस्तकं तुम्ही वाचा टेक्नॉलॉजीसाठी. पण माझं असं म्हणणं असेल, की त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त माहिती ते करून ठेवायची असते. म्हणजे साठवायची असते तुमच्या मेंदूमध्ये. तर मग तुम्ही ते नंतर वाचलेच बरं आहे. कारण त्याच्यामध्ये कन्सेप्ट वगैरे खूप छोटा आहे. कन्सेप्ट नाहीच म्हटलं तरी चालेल आपल्याला कारण पाठांतरचे सगळं. त्यामुळे ते आपण नंतरच करू टेक्नॉलॉजीचं. एन्व्हायर्नमेंट 5 ते 6 मार्काला आहे. मग एन्व्हायर्नमेंटचं काय वाचायचं? आपण आधी सांगितल्याप्रमाणे 11वी-12वीचं जुनं पुस्तक वाचा आणि एन्व्हायर्नमेंटचे जे प्रश्न आणले आधीचे अ, राज्यसेवा मेन्स असेल, राज्यसेवा प्री आणि आता कंबाईनला 1-2 प्रश्न येतात प्रिलिम्सला. ते तुम्ही आधी पहा पर्यावरणाचे. त्याच्याहूनही होऊन जाईल. पर्यावरणासाठी असं कोणतं मोठं पुस्तक घ्यायची गरज मला तरी नाही वाटत. आधीचे जे पी-वाय-क्यू झाले ते अभ्यासा आणि आपले 11वी-12वीचे पुस्तक जरी वाचले तुम्ही, तरी तुमचं पर्यावरण होऊन जाईल. कारण खूप आपल्याला कमी पेपर काढायचे आहे ना. आपल्याला 4 ते 5 वर्ष नाही द्यायचे आता. कारण 4 ते 5 वर्ष देऊन परवडणार आहे का आता? ते ऑनलाईन वगैरे ते नॉर्मलायझेशन नाही. आपल्याला ह्याच वर्षी काढायची आहे ना. मग सोर्स आपण लिमिटेड ठेवू आणि तेच वारंवार वाचू, पोस्ट काढून जाऊ. बाकीचे वाचतील 4-5 वर्ष आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाहीये. हे 2 कायदे, ह्याचे 3 मार्काला हे कायदे. आत्ता करायचे का? तर नाही. हे आता नाही करायचे. हे नंतर करायचे आपल्याला. हे 3 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा आणि हा 2015 चा. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय माहिती आहे का? हे दोन्ही कायदे म्हणजे हा नव्हता मेन्सला. हा 1 मार्काला जो विचारला जातो कायदा हा मेन्सला नव्हता. हा होता मेन्सला. याचे भरपूर प्रश्न आहे आयोगाचे. राज्यसेवा मेन्सचे. त्यामुळे तुम्ही याच्यातून तुमचे 2 मार्क कव्हर होऊ शकता. एकदा कायदा अभ्यासा. भरपूर याचे पी-डी-एफ वगैरे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. त्या टेलिग्राम चॅनलचे तुम्ही पी-डी-एफ पहा या कायद्याच्या आणि झालेले पी-वाय-क्यू सोडवा. जर तुम्ही एखादी टेस्ट लावली, तर त्याच्यातही ते सर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते कायदा वगैरे. तेव्हा हे कायद्याचं काही टेन्शन घेऊ नका. 3 मार्काचा आहे. नाहीतर 3 मार्काचा अभ्यास तुम्ही जर 15 दिवस करीत बसले, तर मग बाकी गेलं मग. आणि हा एक कायदा. तर हे 3 मार्काला कायदे याचा काही भाऊ करीत बसू नका. हे सर्व लेक्चर मी तुम्हाला समजून सांगितले. तुम्हाला कसं वाटलं?
याची फीडबॅक तुम्ही आम्हाला द्या. यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे मयूरपंखी अकॅडमी नावाचं. त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तिला फॉलो करा. टेलिग्राम चॅनलला आपले फॉलो करा. आपलं YouTube चॅनल आहे मयूरपंखी अकॅडमी नावाचं. ते सबस्क्राईब करा. कारण आपण डेली अपडेट तुम्हाला टाकत जाणार आहे आणि इकॉनॉमिक्स विषय मी पूर्ण शिकवणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.